प्रिय बंधू भगिनीनो, आज मी पवित्र कुटुंब मध्ये धडा दुसरा अध्याय दुसरा वचन 13 ते 15 आणि 19 ते 23 यावर चिंतन करत आहे. मी पवित्र कुटुंब या विषयावरील माझ्या चिंतनाची सुरुवात बडी शियर यांच्या एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो, ज्यात एक वडील आपल्या मुलाचे लग्न परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी त्यांनी परमेश्वराकडे विश्वासाने जी प्रार्थना केली ती परमेश्वराने ऐकली. माझा मोठा मुलगा जोस लग्न करणार होता आणि त्याच्या आयुष्यातील हा दिवस सर्वात महान, सर्वात परिपूर्ण व्हावा यासाठी मी शक्य ते सर्व काही करू इच्छित होतो. मी एका अशा दुकानाच्या दाराबाहेर उभा होतो जिथे मी यापूर्वी कधीही गेलो नव्हतो आणि माझ्या हातात असलेल्या बुटांकडे मी पुन्हा एकदा निराशेने पाहिले. ते बूट माझ्या मुलाच्या टक्सिडो सोबतचे होते, ज्यांची काळजी घेण्याचे वचन मी दिले होते. जोस आणि त्याची होणारी वधू तारा यांची उंची जवळपास सारखीच होती. ती उंच टाचांचे सँडल घालणार होती आणि जोसने माझी पत्नी डेबी आणि मला सांगितले ते की वेदीवरती त्याच्यापेक्षा उंच दिसू नये असे त्याला वाटते. डेबीने त्याच्या बुटांना उंच टाचा लावायची सूचना दिली होती. मी नेहमीच्या दुरुस्तीच्या दुकानात बूट दिले होते. मी आज सकाळी ते परत आणले आणि टाचा लावल्या होत्या, पण त्या प्रचंड जाड प्लॅटफॉर्म सारख्या होत्या. ते फ्रँकेनस्टाईनच्या बुटांसारखे दिसत होते आणि ही सर्व माझी चूक होती, कारण काय करायचे हे मी अधिक काळजीपूर्वक त्या व्यक्तीला सांगायला हवे होते. नवीन बूट मागवायला आता खूप उशीर झाला होता. आता मी काय करू, मी विचार केला. मी येलो पेजेसमध्ये दुसरे बूट दुरुस्तीचे दुकान शोधले आणि तिथे गाडी चालवत गेलो. मी परमेश्वराकडे प्रार्थना केली, परमेश्वरा, मला जोससाठी हे काम यशस्वी करू दे. मी प्रार्थना केली आणि हातात फ्रँकेनस्टाईनचे बूट घेऊन आत गेलो. ते ठिकाण लहान आणि अव्यवस्थित होते आणि तिथे ते खूप वर्षापासून आहे असे वाटत होते. माझ्याच वयाचा एक माणूस काउंटरवर उभा होता. त्याने डाग असलेला ॲप्रन घातला होता आणि चेहऱ्यावर सौम्य हास्य होते. मी तुझ्यासाठी काय करू इच्छितो, त्याने विचारले. मी बूट काउंटरवर ठेवले आणि माझी समस्या सांगितली. मला फक्त हे प्लॅटफॉर्म्स काढून टाकायचे आहेत आणि हे बूट इतके चांगले करून घ्यायचे आहेत की माझा मुलगा ते त्याच्या लग्नामध्ये घालू शकेल. मी म्हणालो, त्याला किती खर्च आला तरी मला परवा नाही. तुम्ही माझी मदत करू शकाल काय? मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करीन, तो म्हणाला. त्याने माझ्याकडून एका चिठ्ठीवर माझे नाव आणि नंबर लिहून घेतला. उद्या परत या, तो मला म्हणाला. मी दुसऱ्या दिवशी परत गेलो. जोसचे बूट तयार होते. ते अगदी नवीन बुटासारखे दिसत आहेत, मी उद्गारलो. मत्तेच्या शुभवर्तमानातील 2 परिच्छेदांमध्ये आपल्याला आपल्या बाल येशूला मारण्यासाठी शोधणाऱ्या हेरोद पासून वाचवण्यासाठी योसेफ आणि मरियेचे इजिप्तला पलायन आणि मत्ते 2:13 ते 15 आणि 2 हेरोदच्या मृत्यूनंतर त्यांचे नाझरेतला परत येणे मत्ते 2:19 ते 23 याबद्दल ह्यामध्ये माहिती दिलेली आहे. जेव्हा ते निघून गेले तेव्हा प्रभूचा एक दूत योसेफाला स्वप्नात दिसला. तो म्हणाला, उठ, त्या मुलाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्तला पळून जा. मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण हेरोद त्या मुलाला मारण्यासाठी त्याचा शोध घेणार आहे. परमेश्वर आपल्याला आपल्या भविष्याबद्दल माहिती देतो. आपल्यापैकी अनेकांचा अनुभव आहे की परमेश्वर आपल्याला आपल्या जीवनातील
भविष्यातील घटनांबद्दल विविध मार्गाने माहिती देतो. एक, कधीकधी आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे याबद्दल आपल्याला स्वप्न पडतात. दोन, कधीकधी आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे ते ज्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचे संकेत मिळत असतात. आणि तीन, कधीकधी परमेश्वर काही लोकांना पाठवतो जे आपल्याला भविष्यामध्ये काय अपेक्षा करावी हे सांगतात. परमेश्वराने दिलेल्या माहितीला आपला प्रतिसाद काय असावा? योसेफाचा प्रतिसाद हा सर्वोत्तम प्रतिसाद आहे ज्याचे आपण आपल्या जीवनात अनुकरण केले पाहिजे. योसेफाने स्वप्नात दिसलेल्या प्रभूच्या दूतावर पूर्ण विश्वास ठेवला. म्हणून तो उठला, रात्रीच त्या मुलाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्तला निघून गेला आणि हेरोदच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिला. अशा प्रकारे प्रेषिताद्वारे प्रभूने सांगितलेले वचन पूर्ण झाले. मी माझ्या मुलाला इजिप्तमधून बोलावले. मत्ते 2:13-15. योसेफाने परमेश्वर दूताच्या संदेशाला होकारात्मक प्रतिसाद दिला आणि तो नाझरेतला परत गेला. हेरोद मरण पावल्यावर प्रभूचा एक दूत इजिप्तमध्ये योसेफाला स्वप्नात दिसला आणि म्हणाला, उठ, त्या बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशात जा, कारण जे बालकाचा जीव घेऊ पाहत होते ते मेले आहेत. तेव्हा तो उठला, त्या बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशात गेला. जेव्हा त्याने ऐकले की त्याचा पिता हेरोद याच्या जागी अर्खिलाई यहुदयावर राज्य करत आहे तेव्हा त्याला तिथे जाण्याची भीती वाटली. स्वप्नात इशारा मिळाल्यामुळे तो गालिल प्रांतात निघून गेला आणि त्याने नाझरेत नावाच्या गावात जाऊन वास्तव्य केले. अशा प्रकारे संदेश त्यांच्याद्वारे सांगितलेले वचन पूर्ण झाले की त्याला नासोरी म्हणतील. मत्ते 2:19-23. या दोन्ही घटनांना योसेफाने दिलेला हा प्रतिसाद आपल्यासाठी परमेश्वराकडून एक संकेत आहे की आपण वर सांगितलेल्या विविध मार्गांनी परमेश्वर आपल्याला देत असलेल्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. आपली स्वप्ने, आपल्या जीवनात अनुभवलेल्या परिस्थिती, जेव्हा आपण कठीण परिस्थितीला सामोरे जात असतो तेव्हा आपल्याला काय करावे लागणार आहे हे सांगणारे लोक परमेश्वराने दिलेल्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे फायदे. जेव्हा आपण परमेश्वराने दिलेल्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देतो तेव्हा आपल्या जीवनात खालील सुखद गोष्टी घडतात. एक, यश. जेव्हा आपण परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देतो तेव्हा आपण आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतो. 2, चांगले भविष्य. आपण आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतो त्यामुळे आपण चांगल्या भविष्याची आशा करतो, कारण आपण आधीच आपल्या जीवनात यशाचा अनुभव घेतलेला असतो. पण त्यासाठी आपण परमेश्वराने दिलेल्या संदेशाला सतत सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. 3, उच्च ध्येयांसाठी नियोजन. जेव्हा आपण आपल्यासाठी एक चांगले भविष्य सुरक्षित करतो तेव्हा आपण उच्च ध्येयांसाठी नियोजन करण्यास सुरुवात करतो, कारण आपले पूर्वीचे यश आपल्याला भविष्यासाठी मोठे नियोजन करण्याचा आत्मविश्वास आणि आशा देते. सतत सकारात्मक प्रतिसाद देणे हा आपल्या जीवनात उच्च ध्येय साध्य करण्याचा एक निश्चित मार्ग आहे. 4, इतरांसाठी एक चांगले उदाहरण. जेव्हा लोक आपल्याला परमेश्वराच्या संदेशावर विश्वास ठेवताना आणि सकारात्मक प्रतिसाद देताना पाहतात आणि आपल्या जीवनात आपली ध्येय साध्य करून यशस्वी होताना पाहतात तेव्हा त्यांनाही वाटते की आपण ह्या लोकांचे अनुसरण केले पाहिजे. अशा प्रकारे आपण इतरांसाठी अनुसरण्यासाठी एक चांगले उदाहरण बनतो. परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या लोकांची वैशिष्ट्ये.
परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या लोकांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे. 1. परमेश्वरावर पूर्ण विश्वास. जे लोक परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देतात त्यांचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो. परमेश्वरावरील हा पूर्ण विश्वास त्यांना हा आत्मविश्वास देतो की जर त्यांनी परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर ते जीवनात यशस्वी होतील. 2. दुःख सहन करण्याची तयारी. ज्यांचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो ते आपली ध्येय साध्य करताना काही अडचणी आल्यास किंवा अपयशाचा सामना करावा लागल्यास दुःख सहन करण्यास तयार असतात. त्यांचा विश्वास असतो की हा त्यांच्या जीवनातील केवळ एक तात्पुरता टप्पा आहे आणि भविष्यात परमेश्वराच्या कृपेने सर्व काही चांगलं होणार आहे. 3. सहनशक्ती. जे लोक परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देतात ते सहज हार मानत नाहीत. त्यांच्यामध्ये सहनशक्तीचा गुण आणि सामर्थ्य असते जे त्यांना सुरुवातीच्या अपयश आणि धक्क्यानंतरही पुढे जाण्यास आणि शेवटी आपले ध्येय साध्य करण्यास मदत करते. परंतु काही लोक असे असतात की जे परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. परमेश्वराने दिलेल्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद न देण्याचे तोटे. जेव्हा आपण परमेश्वराने दिलेल्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत नाही तेव्हा आपल्या जीवनात पुढील अप्रिय गोष्टी घडतात. 1. अपयश. जेव्हा आपण परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत नाही तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला अपयश येतो. 2. अंधकारमय भविष्य. जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांमध्ये अयशस्वी होतो तेव्हा चांगल्या भविष्याची आशा आणि आत्मविश्वास बाळगणे आपल्याला कठीण जाते कारण आपण आधीच आपल्या जीवनात अपयशांचा अनुभव घेतलेला असतो. 3. उच्च ध्येयासाठीच्या योजना सोडून देणे. जेव्हा आपण आपल्यासाठी चांगले भविष्य सुरक्षित करण्यात अयशस्वी होतो तेव्हा आपण आपल्या उच्च ध्येयांसाठी योजना आखण्याबद्दलची आशा गमावू लागतो कारण आपले पूर्वीचे अपयश आपल्याला निराश करते आणि आपण भविष्यासाठी आखलेल्या सर्व मोठ्या योजना हळूहळू सोडून देतो. 4. इतरांसाठी एक वाईट उदाहरण. जेव्हा आपण आपल्याला परमेश्वरावर श्रद्धा नसताना आणि परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात अयशस्वी होतो आणि आपली ध्येय सोडून देताना आणि जीवनात अयशस्वी होताना ते लोक पाहतात तेव्हा त्यांना वाटते की त्यांनी आपल्यापासून जरा दूर राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपण इतरांसाठी अनुकरण करण्यासाठी एक वाईट उदाहरण बनतो. परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद न देणाऱ्या लोकांची वैशिष्ट्य. परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद न देणाऱ्या लोकांमध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतात. 1. परमेश्वरावरील पूर्ण श्रद्धेचा अभाव. जे लोक परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत त्यांच्यामध्ये परमेश्वरावर पूर्ण श्रद्धेचा अभाव असतो. परमेश्वरावरील पूर्ण श्रद्धेच्या या अभावामुळे परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास आपण जीवनात अयशस्वी होऊ हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नसतो. 2. कष्ट करण्याची अनिच्छा. ज्यांच्यामध्ये परमेश्वरावर पूर्ण श्रद्धेचा अभाव असतो ते आपले ध्येय साध्य करताना काही अडचणी आल्यास किंवा अपयशाचा सामना करावा लागल्यास कष्ट सोसण्यास ते तयार नसतात. त्यांना वाटते की हा त्यांच्यासाठी शेवटचा मार्ग शेवटचा दिवस आहे आणि त्यांच्यासाठी कोणतेही भविष्य आता उरलेलं नाही. 3. सहनशक्तीचा अभाव.
जेव्हा परमेश्वराच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत नाही ते लवकर हार मानतात. त्यांच्यामध्ये सहनशक्तीचा गुण आणि सामर्थ्य नसते. त्यामुळे जेव्हा त्यांना अपयश आणि अडथळ्यांना सामना करावा लागतो तेव्हा त्यांना पुढे जाणे कठीण वाटते. अशा प्रकारे ते अखेरीस आपले ध्येय साध्य करण्यात अयशस्वी होतात. मी हे चिंतन उडी गागडीच्या एका हृदयद्रावक कथेने संपू इच्छितो, ज्याने परमेश्वराची थट्टा केली आणि त्याचा दुःखद मृत्यू झाला. अलेक्सेयेविच गगारिन हा एक सोव्हिएट पायलट आणि अंतराळवीर होता. तो पहिला यशस्वी मानवी अंतराळ मोहिमेद्वारे बाह्य अवकाशात प्रवेश करणारा पहिला व्यक्ती ठरला होता. त्याच्यासोबत असे घडले. तो म्हणाला, मी खूप पाहिलं पण मला परमेश्वर दिसला नाही. काही दिवसानंतर त्याचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि त्याचा दुःखद मृत्यू झाला. हे बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल. कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. माझे एक व्हॉट्सअप चॅनल आहे ज्यावर तुम्हाला बायबलमधील मजकुरावरील माझे सर्व व्हिडिओ, मानसोध्यात्मिक, मानसिक आणि आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, माझ्या विचारांचे व्हिडिओंचे मजकूर आणि इतर लोकांचे व्हिडिओ आणि मजकूर मिळतील जे मला आवडले आहेत आणि तुमच्यासाठी निवडलेले आहेत. म्हणजे व्हॉट्सअप चॅनलचं नाव आहे फादर पॅट्रिक एंड्रॉइड लाईफ संपन्न जीवन. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूझा. तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता. माझ्या वेबसाईटचं नाव आहे https://worldofemotions.in, जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे इंग्रजी पुस्तक ई पुस्तक आणि ऑडिओ बुक या दोन्ही स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता. नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्ही माझे व्हिडिओ आणि चिंतन फेसबुकवर सुद्धा पाहू शकता. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही कॅथलिक असाल आणि तुम्हाला कन्फेशन करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, हे चिंतन वाचणाऱ्या व व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक सहाय्य करत आहेत, आर्थिक पाठिंबा देत आहेत, त्यांना आशीर्वाद दे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांच्या कुटुंबियातील सभासदांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण कर. आमेन.